आपण आता डायरेक्ट प्रिन्स कट ब्लाऊज डायरेक्ट कापडावर कसे कापायचे ते बघू। आता हे ब्लाऊज पीस आहे, मी अशी दुप्पट घडी करून घेतली आहे, 2 पदरी अशी। अगोदर मी मागच्या भागची उंची काढून घेणार आहे, मागच्या भागची बाजू काढून घेणार आहे। आता ही उंची आहे 14.5। या मागच्या भागाची उंची काढली आपण, ही बाजूला केली आणि आता हे पुढच्या भागाची उंची घेऊ। पुढच्या भागाची उंची कशी, आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचं आहे, तर त्यामध्ये हे आपण 14.5 मागची बाजू उंची घेतली, तर हे आपल्याला 15.5 घ्यायचं आहे, 1 इंच जास्त घ्यायचं आहे। ते कशासाठी मी तुम्हाला सांगते। हे बघा, मी हे आता 15.5 1 इंच जास्त पुढचा भाग काढलाय। या पुढचा भाग मागच्या भागावर आपण ठेवून घेतलाय। तो पुढचा भाग आपण 1 इंचानी जास्त दाखवला आहे, तो आपण खाली उंची पुढची जास्त आणि मागची कमी, ती कशासाठी बघा। 1 इंच अशी खाली खून करून घ्यायची आहे। एक आपण अशी लाईन मारून घेऊ। ब्लाऊज झालो नाही म्हणून मी हे टाचे लावली आहे। त्यानंतर आपण सगळे मार्किंग करून घेऊ। आता शोल्डर आपल्याला 5.25 घ्यायचे, 5.25 शोल्डर घेतलं। त्यानंतर मोंडा हा 6चा घेणार आहे। जवळजवळ 31 ते 35 छातीपर्यंत मोंडा हा 6चाच घ्यायचा। त्यानंतर हा गळ्याजवळचा भाग मी 2.5 इंच घेतला आहे। पुढचा गळा आपला हा 6.5चा। 33 आहे, तर 33चा चौथा भाग हा 8.25 येतो। छातीचा चौथा भाग घ्यायचा, किंवा काचपट्टी, मी मागच्या वेळेस सांगितलं का काचपट्टीपासून मोंड्याच्या बगलेपर्यंत मोजून घ्यायचं। जे पण येईल ते तेवढी घडी घ्यायची, किंवा छातीचा चौथा भाग घ्यायचा। आपली छाती 33 आहे, तर छातीचा चौथा भाग हा 8.25 आला। हे 8.25 वर मार्किंग करून घेतली मी। त्यानंतर या 8.25 मध्ये आपण अर्धा इंच आपण शिलाईसाठी पकडायची। त्यानंतर पुढे आपण मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचे। इथून 1.5 इंच मार्जिनसाठी। आपलं एखाद्या वेळेस कमी जास्त होतं, तर आपल्याला उसवायला जागा पाहिजे। आता मी ही लाईन मारून घेतली। ही 8.25ची आपली घडी, अर्धा इंच शिलाईसाठी, अर्धा इंच शिलाईसाठी, आणि हे 1.5 इंच आपले मार्जिन, आपले एक्स्ट्रा कपडा। आपल्याला आता हे मोंढ्याला पण आपण ही लाईन मारून घेणार आहे। आपण हा गळा खालून किती ब्रॉड घ्यायचा आहे आपल्यावर आहे। वरती मी 2.5 इंच घेतलेला आहे, पण खाली पण 2.5 घेऊ शकतो, किंवा 2.25 घेऊ शकतो। 3 कोणाला ब्रॉड गळा आवडतो, कोणाला कमी आवडतो, तर आपण मी हे 2.25 घेतलं आहे।
आणि हे प्रिन्स कटचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला इथे 4 इंच घ्यायचं आहे. आणि ह्या लाईनीपासून उंचीपासून 3.5 इंचावर खूण करायची आपल्याला, म्हणजे डाससाठी 3.5 इंच आणि काचपट्टीचा जो भाग येतो तिथून 4 इंच. आता आपल्याला हा कपडा इकडं उरलेला आहे, हा आपल्याला प्रिन्स कट शिवायचं आहे म्हणून कटोरीचा जसा उंच भाग येतो तसा आपल्याला हे पण व्यवस्थित बसायला पाहिजे म्हणून इथे आपण 1.5 इंचाचा डास घेणार आहे. तर इथे आपण ह्या 4 इंच जो घेतला आहे तिथून आपण 1.5 इंच घेणार आहे काप. हा 1.5 इंचाचा भाग आपल्याला इथून डाससाठी आपला जाईल म्हणून आपल्याला हा कापड जो उरलेला आहे ते इकडं आपल्याला 1.5 इंच कापड वाढवायचं आहे. हे बघा, हे 1.5 इंच कापड मी वाढवलं आहे मोंड्याच्या लाईनपर्यंत. तर हे बघा, आपला हा डासाची हे आपण 4 इंच घेतले. हे डास मारण्यासाठी आपण हा 1.5 इंच घेतला. इथे आपली ही घडी आली 8.25 इंच. इथून हे अर्धा इंच आपण शिलाईसाठी घेतले. इथून हे मार्जिनसाठी 1.5 इंच आणि हे पुढचे 1.5 इंच आपण हे डाससाठी घेतले. तर बघा ते डास कसा येईल. आता आपल्याला हा डास आपण असे खून 3.5 इंचापासून त्या डासापर्यंत अशी मारून घ्यायची. ती मारून घेतल्यानंतर आपण असा गोलवा भाग लायनिंगचा द्यायचा आहे मोंड्यापर्यंत. हे झाला मोंड्याचा भाग. बघा, आपण जे 1.5 इंच आपण डाससाठी म्हणून घेतलेला आहे ते इथून डाससाठी हा कपडा जाणार आहे. पण इथे आपल्याला गरज नाही, हा डास इथे आपला निमुळता होणार आहे म्हणून आपण हा भाग जास्त घेतला आहे. पण इथे फक्त अर्धा इंच आपण शिलाईसाठी सोडून हे आपण असं तिरपी रेष मारून घेणार आहे. कारण आपल्याला वरती गरज नाही जास्त याची, कारण डास हा खालीच राहणार आहे. आणि हा मोंढा आहे. मोंढ्याला आपण काय करूया, ह्या घडीपासून इथे 3.5 इंच भरत आहे. 3.5 पासून हा टेप आपण दुपटून याच्या मध्यभागी आपण एक खूण करणार आहे. त्यानंतर इथून 1 इंच हे 1 इंचापासून आपण एक अशी लाईन मारून घेणार आहे. हा जो कोपरा आहे तो इथून आपण अर्धा इंच खूण करूया. आपले हे चार भागीने हे गोलवा कापल्या जाणार आहे. आणि जे वरचा आपण खोल भाग कापतो तो इथून 1.25 इंच. हे 4 भाग असे पहिली लाईन आणि नंतर हे दुसरे वरचे 2 खोल भाग कापतो ते. आणि आपली ही जो गोलवा हे कटोरीचा डास घेतो आपण हा जवळजवळ या पॉईंटला जोडायचा आहे. जिथून आपण ह्या दोघांचा मध्य येतो, घडीचा जो मध्य येतो तिथे हे भिडवायचं आहे. आणि गोल गळा आपण आपल्या आवडीनुसार कापू शकतो. हे 1.25 इंच घेतला इथे कोपरा आणि आपण पाहिजे तसा असा आपण गोल भाग देऊन घेऊ. हे झाली प्रिन्स कटची आखणी. बघा, मी आता हे एक अजून सांगते. ही खूण खालीपर्यंत करायची आहे आणि ही इथून आपली उंचीचा जो पॉईंट आहे तिथून आपण असं आखून घ्यायचं आहे. कारण आपल्याला प्रिन्स कटचे हा डास काढायचा आहे. इथून हा तिरपा इकडे याला जोडून घ्यायचं आणि इथून याला जोडून घ्यायचं. यासाठी आपण 1 इंच कापड जास्त घेतलं होतं, कारण प्रिन्स कटचा हा डास मारल्यानंतर ही बाजू अशी होणार आणि तो कपडा वरती जाणार असा. बघा, मी आता
कापते. इथून आपण असं कापून घेतलं आहे. परत ह्या डास ह्या खूणपासून असं वरती कापलं. तर आपण हे माप घेतलेलं आहे. तर आपली घडी आहे 8:15 शिलाई 8:45 येईल. तर आपण हे डासासाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर आपल्याला खरं म्हणजे किती कापड पाहिजे 10.5 इंच. हे आपण डासासाठी जास्त घेतलेला आहे. हा भाग हा आपण कापून टाकायचा. तर खालची बाजू आपल्याला फक्त 10.5ची गरज आहे. 10.5 इंचाची. 8:15ची घडी, अर्धा इंच शिलाई आणि 1.5 इंच मार्जिन. तर खालची आपल्याला खाली डासाची एवढी गरज नाही म्हणून आपण एवढं घेणार नाही. आपण खालचा भाग आहे ना 10.5वर कापणार आणि वरचा भाग आपण हा तिरपा कापणार. आता आपण हे मोंड्याचा भाग कापून घेणार आहे. या अगोदर आपण 4 पंधे कापू. हे बघा हा तिरपा भाग कापून घेतला आहे. खाली शिलाईसाठी अर्धा इंच ठेवला आणि खाली वरती शिलाई अर्धा इंच ठेवला आणि खाली 1.5 इंच. हा 1.5 इंच का की इथे आपला डासमध्ये हा कापड जाणार आहे म्हणून आपण ते नंतर करूया. आता आपण हे मोंड्याचे वरचे 2 भाग कापून घेऊ. हे बघा आपण अशी खूण केलीचे वरचे फक्त 2 भाग घ्यायचे. हे बघा आपले हे वरचे 2 भाग आले आणि ही 4 मागचा आहे. यात अर्धा इंचाचा डिफरन्स असतो. त्यानंतर आता आपण गळा काप. हा झाला पुढचा गळा. इथे आपण हा भाग कापून घेऊया. हे बघा आपला हा पुढचा भाग असा होईल. आता हा आपला झाला पाठीमागचा भाग. पुढचा भाग झाला कापून. आता पाठीमागचा भाग. तर आपण हा इथे गळ्याचा भाग 2.5 इंच घेतला होता पुढच्या भागाचा. तर हा आपल्याला कमी घ्यायचा आहे. कमी का घ्यायचा का आपल्याला मोठा गळा घ्यायचा आहे खाली उंचीला. तर हा राऊंडचा शोल्डर उतरू नये म्हणून त्यासाठी फक्त मी इथे 2 इंचाचा गळा घेणार आहे. गळ्याचा आपली गळा उंची राहणार आहे 10. गळा उंची आपला ब्रॉड गोल राऊंड येतो. आपण 2.5 बी घेऊ शकतो, 3 पण घेऊ शकतो, 3.5 पण घेऊ शकतो. आपल्या मनावर आहे किती ब्रॉड पाहिजे आपल्याला. तर आपण इथे 3 इंच घेतलं आहे. हा 2 इंच का घेतला आपण इथे कमी का आपलं शोल्डर उतरू नये म्हणून. हे बघा इथे मी आता अशी लाईन मारून घेतली. आणि आपल्याला पाहिजे तसा शेप देऊन घ्यायचा. गोल पण घेऊ शकतो, पानगळा घेऊ शकतो, चौकोन गळा घेऊ शकतो, पंचकोनी घेऊ शकतो. आपण हा मागचा गळा कापूया. आता शोल्डर कसं जोडायचं हे शिवताना आपल्याला कळेल. शिवताना मी दाखवेल. आता आपण बाही काढून घेऊया. बाहीची उंची आपली आहे 4 पट कपडा करायचा आहे. 1 2 3 4 आणि बंद भाग हे आपल्या बाजूला ठेवायचं आहे. आपण आता बाहीची उंची घेऊया. बाहीची उंची आपली ही 4 आहे. तर आपण शिलाईसाठी अर्धा इंच ॲड करणार आहे. म्हणजे आपली 4.5ची बाही येईल. ही 4.5ची बाही घेतली. मोंढा आपण 6 घेतलेला आहे ब्लाऊजवर. तर आपण याचा मोंढा 1 इंच जास्त ॲड करू आपण जास्त त्याच्यात.
6 घेतला आहे तर आपण 1 इंच ॲड करून इथे 7 वर खूण करणार आहे. आणि जी कॅप हाईट घेतो आपण, ती कॅप हाईट आपण लांब बाही असती तर 3 इंच घ्यायचे आणि आखूड बाही असली तर 2.5 इंचावर मी खूण करते इथे. 2.5 इंच, 2.5 इंचापासून ही कॅप हाईट झाली आपली. त्यानंतर आपला दंड 6चा हा दंड घेतला. 2 इंच आपले मार्जिनसाठी आणि हे कॅप हाईटचे आपण 2.5 इंच घेतली. तिथून आपण इथे उंचीच्या ठिकाणी 1 इंच घेऊ. 1 इंच घेऊन कॅप हाईटच्या कोपऱ्यापासून ते इथे आपण अशी लाईन मारून घेऊ. इथून आपण मार्जिनसाठी 2 इंच. त्यानंतर कॅप हाईटच्या कोपऱ्यापासून इथपर्यंत 7.5 येते. 7.5च्या निम्मे आपण टेप वळून घेऊया आणि तिथे मध्यावर खूण करायची. इकडनं आपल्याला खोल भागासाठी 1/2 इंच, इकडनं 1/2 इंच असं आपण आखून घ्यायचं. आणि इकडनं वरचे भाग कापायला हे 2 इंच आणि इथे 2 इंच मार्जिनसाठी. मार्जिनची अशी खूण करून घ्या. आपला हा कपडा हलू नाही म्हणून इथे मी 1 टाची लावून घेतली आहे. आणि आता हे अगोदर सगळे 4 पंधे कापायचे. आपण हा तिरपा भाग कापून घेतला आहे. आता इथे आपण अशी थोडी खूण करूया आपण शोल्डरच्या खांद्याची इथे बरोबर यायलासाठी. त्यानंतर आपण हे वरचे 2 पंधे कापणार आहे. हे झाले आपलं ब्लाऊजची बाही.